जिल्हा परिषद यवतमाळमध्ये विद्यार्थी मित्रांनो ते स्टाफ नर्स या पदाची पदभरती प्रसिद्ध झालेली आहे। या पदभरतीमध्ये तुम्हाला स्टाफ नर्स या पदासोबत आणखी विविध पदे इथे भरून घेतली जाणार आहेत मित्रांनो। त्याच्यामध्ये ती कोणती पदे आहेत, त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बघा रोजंदारी पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती असणार आहे। थेट मुलाखतीद्वारे ही सर्व पदे इथे भरून घेतली जाणार आहे। जिल्हा परिषदे अंतर्गत ही पदभरती इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर NHM तर्फे ही पदभरती आहे। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत ही पदभरती इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे पाहून घ्या तुम्ही पदभरती तपशीलमध्ये तुम्हाला सर्व पदे इथे पाहायला भेटणार आहेत। बघा, याच्यामधील पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर, फिमेलसाठी हे पद असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला रिक्त जी संख्या असणार, बघा 2 रिक्त संख्या असणार। त्यानंतर जे तुम्हाला इथे पदस्थापनेचं ठिकाण पण इथे पाहायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये घाटंजा, आर्णी, दुसरा आहे मारेगाव, असे 2 ठिकाणी पोस्टिंग तुमची असणार आहे। आणि या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे, MBBS किंवा आयुष पदवी असणे आवश्यक असणार आहे। त्यासोबत कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र पण तुम्हाला आवश्यक राहणार आहे। बघा, प्रति दिवस मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। तर इथे दर दिवसाला मानधन दिलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी तुम्हाला MBBS मेडिकल ऑफिसर या पदासाठी 1290 रुपये इतकं दर दिवसाला मानधन दिलं जाणार आहे। दुसरं पद आहे बघा फार्मासिस्टचं पद आहे, औषध निर्माण अधिकारीचं पद आहे। त्यासाठी 2 जागा रिक्त आहेत, पोस्टिंग यवतमाळमध्येच आहे आणि दुसरं झरी जमानीत तुमची पोस्टिंग आहे। शैक्षणिक अर्हता तुम्हाला D फॉर्म किंवा B फॉर्म लागणार आहे। त्यासोबत कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे। 581 रुपये या पदासाठी दर दिवसाला इथे मानधन देण्यात येणार आहे। तिसरं पद आहे स्टाफ नर्स अधिपरिचारिकाचं हे पद आहे। या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत, यवतमाळमध्ये आणि पांढरकवडा इथे 2 पोस्टिंग केल्या जाणार आहेत। शैक्षणिक पात्रता तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग असं लागणार आहे आणि त्यासोबत कौन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक राहणार आहे। या पदासाठी पण 581 रुपये दर दिवसाला मानधन भेटणार आहे। आणि शेवटचा बघा लॅब टेक्निशियन, त्यालाच प्रयोगशाळा तंत्रज्ञ देखील म्हणलं जाते। त्याच्यासाठी 2 जागा रिक्त आहेत, यवतमाळमध्ये आणि झरी जमानी इथे तुमची पोस्टिंग असणार आहे। या पदासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस DMLT MC कौन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे। आणि या पदासाठी पण तुम्हाला दर दिवसाला 581 रुपये मानधन दिलं जाणार आहे। या पदभरतीसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया कशा पद्धतीने पाहण्यासाठी भेटणार, तर विद्यार्थी मित्रांनो इथे पाहून घेऊ शकता। इथे जे 100 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे असणार आहे। त्याच्यामध्ये 50 गुण जे असणार आहेत तुमच्या शेवटच्या वर्षाच्या गुणाच्या आधारे भेटणार आहेत। 20 गुण जे असतील ते तुम्हाला पदासाठी जास्त जर तुमच्या जवळ शैक्षणिक अर्हता असेल तर, आणि शेवटी 30 गुण तुम्हाला अनुभवाची इथे मिळत। अशा प्रकारे एकूण 100 गुणाची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याच्यानंतर तुमची थेट मुलाखत जी असणार आहे, सर्व पदांकरिता तुमची इथे थेट मुलाखत असणार आहे। त्याच्यासाठी बघा मेडिकल ऑफिसर फिमेलसाठी 16 ही तारीख असणार आहे, 16 जून। फार्मासिस्टसाठी असेल 17 जून, स्टाफ नर्ससाठी 18 जून आणि लॅब टेक्निशियनसाठी 19 जून अशा ही थेट मुलाखतीच्या तारखा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थेट मुलाखतीसाठी पत्ता असणार आहे। तर पत्ता विद्यार्थी मित्रांनो ते बघा जिल्हा व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ या पत्त्यावर जे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज वगैरे आणि थेट मुलाखत या पत्त्यावर तुमची घेतली जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे इथे ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरातीची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे। तर सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे, तिथे तुम्हाला सर्व PDF वगैरे भेटून जाणार आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा आणि तुमची कोणती कमेंट असेल तर ते पण करायचं आहे। शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल लावल्यावरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या रेग्युलर जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।